नमस्कार. तुम्हाला माहीत आहे, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा. मित्रांनो, तुम्ही ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन करताय, फिरायला जाताय, पण तरीही मनात शांतता नाहीये. याचं कारण तुमच्या बाहेरच्या जगात नाही, तर तुमच्या वागण्यात दडलेलं असू शकतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका साध्या अभंगात मेंटल पीसचं असं गुपित सांगितलंय, जो वाचून तुमचे डोळे उघडतील. आपण तीर्थयात्रा करतो, नवस बोलतो, पण तरीही आपण दुःखी का आहोत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुकडोजी महाराजांचा तो कडाडता विचार, जो तुमच्या आयुष्यातली अस्वस्थता मुळापासून उपटून टाकेल. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची ओळ तुम्हाला मुक्त करेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे 20व्या शतकातील एक महान समाजसुधारक संत होते. त्यांचा कालखंड हा भारतीय स्वातंत्र्याचा आणि सामाजिक परिवर्तनाचा काळ होता. त्यांनी केवळ हिमालयात जाऊन तपश्चर्या केली नाही, तर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीभेद जवळून अनुभवले. त्यांनी सोसलेले कष्ट हे केवळ शारीरिक नव्हते, तर मानसिकही होते. लोकांना सत्याची वाट दाखवताना त्यांना अनेकदा विरोधाचा सामना करावा लागला. तुकडोजी महाराजांची ही अनुभववाणी आहे, कारण त्यांनी पाहिले की माणसे देवाची भक्ती तर करतात, पण त्यांच्या वागण्यात माणुसकी नसते. हा अभंग म्हणजे पोथीपुराण नसून समाजातील विसंगती पाहून संतांच्या अंतःकरणातून आलेली एक आर्त आणि परखड हाक आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. 1. बाह्य उपचार विरुद्ध आंतरिक शोध. कशाला काशी जातो रे बाबा? इंद्रियांचे ऐकतो. अर्थ. मानसशास्त्रात याला एस्केपिझम, पलायनवाद म्हणतात. माणूस जेव्हा स्वतःच्या दोषांना सामोरे जाण्यास घाबरतो, तेव्हा तो तीर्थयात्रेसारख्या बाह्य कृतींमध्ये स्वतःला गुंतवतो. अंतर्मनावर परिणाम. आपले मन, इंद्रिये तात्कालिक सुखाच्या मागे धावते. प्लेजर प्रिन्सिपल. संत किंवा सत्य आपल्याला शिस्त लावते, जी मनाला नको असते. त्यामुळे मन अशा धार्मिक सहलींचा आधार घेऊन स्वतःला मी चांगला आहे असे भासवते. आजच्या युगात उपयोग. डिजिटल युगात दिखवा, परफॉर्मेटिव्ह ॲक्टिव्हिझम वाढला आहे. लोक सोशल मीडियावर तत्त्वज्ञानाचे पोस्ट शेअर करतात, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र फक्त सुखाच्या आणि उपभोगाच्या मागे धावतात. वास्तविक उदाहरणे. एखादा मॅनेजर ऑफिसमध्ये वर्क लाईफ बॅलन्सवर मोठे भाषण देतो, संतवचन, पण प्रत्यक्षात स्वतःच्या पदोन्नतीसाठी इंद्रियांचे ऐकून कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करायला लावून त्यांचा छळ करतो. आई वडिलांशी नीट न बोलणारा मुलगा सोशल मीडियावर मातृदेवो भव असे स्टेटस ठेवून चारधाम यात्रेचे फोटो टाकतो. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सहकारी एकमेकांचे पाय खेचतात आणि रविवारी मनःशांतीसाठी एखाद्या आश्रमात जातात. जोपर्यंत कामाच्या ठिकाणी वागणूक बदलत नाही, तोपर्यंत तो प्रवास केवळ बदलावस्तो, सुधारणा नाही. 2. संज्ञानात्मक विसंगती. कीर्तनी मान डोलतो, परी कोंबडी बकरी खातो. अर्थ. माणूस एकाच वेळी 2 परस्पर विरोधी विचार करतो. कीर्तनात अहिंसा ऐकताना त्याला ते पटते, पण कृती करताना तो वासनेला बळी पडतो. याला कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतात. अंतर्मनावर परिणाम. यामुळे मनात अपराधीपणाची भावना, गिल्ट निर्माण होते. ही ओळ माणसाला आरसा दाखवते की तुझे विचार आणि कृती यात ताळमेळ नाही. आजच्या युगात उपयोग. आज लोक इंटरनेटवर पर्यावरणाचे रक्षण आणि प्राणीमात्रवर दया करण्याच्या पोस्ट लाईक करतात, पण प्रत्यक्षात निसर्गाचा नाश करणाऱ्या जीवनशैलीचा त्याग करत नाहीत. वास्तविक उदाहरणे. एखादी व्यक्ती सेव्ह अर्थ मोहिमेत भाग घेते, पण घरी पाण्याचा अपव्यय करते आणि प्लास्टिकचा वारेमाप वापर करते. स्त्री पुरुष समानतेच्या पोस्टवर कमेंट्स करणारा पुरुष आपल्या घरात मात्र पत्नीला तुच्छतेने वागवतो. आरोग्य शिबिरात व्यायामाचे महत्त्व सांगणारा माणूस बाहेर येताच सिगारेट ओढतो. हा स्वतःला दिलेला मानसिक फसवणुकीचा डोस आहे. 3. प्रतिकात्मक विधी आणि जबाबदारी टाळणे. वडीलजनाचे श्राद्ध कराया, गंगे माझी पिंड देतो. अर्थ. जिवंतपणी प्रेमाची आणि आदराची गरज असते, पण माणूस जिवंत असताना दुर्लक्ष करतो आणि मृत्यूनंतर विधी करून स्वतःचा अपराधीपणा धुण्याचा प्रयत्न करतो. अंतर्मनावर परिणाम. हे पोस्ट इव्हेंट कॉम्पन्सेशन आहे. ज्यांना आपण वेळेत वेळ देऊ शकलो नाही, त्यांच्याबद्दलची टोचणी कमी करण्यासाठी माणूस विधींचा आधार घेतो. आजच्या युगात उपयोग. आजच्या इन्स्टंट युगात लोक भावनांपेक्षा विधी आणि इव्हेंटला जास्त महत्त्व देतात. नातेसंबंधांमधील जिवंतपणा हरवत चालला आहे. वास्तविक उदाहरणे. आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलेली मुले त्यांच्या मृत्यूनंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये स्मरणसभा आयोजित करतात आणि ते फोटो फेसबुकवर टाकतात. एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते, पण समाजाला दाखवण्यासाठी मोठ्या देणग्यांचे जाहीर कार्यक्रम करते. वृद्ध आई वडिलांशी दिवसभर न बोलणारी मुले त्यांच्या मृत्यूनंतर मोठा भंडारा करतात. हे अंतर्मनाला दिलेले खोटे समाधान आहे. 4.
नैतिक लवचिकता, खोटा व्यापार जरा न सोडी. देवापुढे नवस देतो. अर्थ, माणूस देवाला आपला बिझनेस पार्टनर समजतो. भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशातील काही हिस्सा देवाला दिला की पाप धुतले जाते. हा ट्रान्झॅक्शन थिओरीचा चुकीचा वापर आहे. अंतर्मनावर परिणाम. यामुळे माणसाची नैतिकता पोकळ होत जाते. त्याला वाटते की आपण कोणत्याही चुकीच्या मार्गाने यश मिळवू शकतो, फक्त देवाला लाच नवस द्यावी लागेल. हा मानसिक ताण वाढवणारा प्रकार आहे, कारण चोराच्या मनात नेहमी भीती असते. आजच्या युगात उपयोग, डिजिटल फसवणूक, डेटा चोरी आणि खोट्या जाहिरातींच्या युगात हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. अनैतिक मार्गाने यश मिळवणे ही आजची फॅशन झाली आहे. वास्तविक उदाहरणे: गुंतवणूकदारांचे पैसे बुडवून परदेशात पळून जाणारे व्यापारी तिथे जाऊन मंदिरे बांधतात किंवा दानधर्म करतात. चुकीची माहिती, मिसइन्फॉर्मेशन पसरवून आपले प्रॉडक्ट विकणारे कंपन्यांचे मालक पण स्वतःला एथिकल बिझनेसमन म्हणवून घेतात. 5. अंतिमतः सत्य आणि मुक्ती. तुकड्या म्हणे सत्य आचरणा वाचोनी कोणीच ना मुक्त होतो. अर्थ, याला सेल्फ ॲक्च्युलायझेशन किंवा सत्य स्वीकारणे म्हणतात. जोपर्यंत माणूस स्वतःशी प्रामाणिक नसतो तोपर्यंत त्याला मानसिक शांती मिळत नाही. आजच्या युगात उपयोग: लोक सोशल मीडियावर ट्रोलिंग करतात, सायबर बुलिंग करतात आणि नंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक चॅरिटीचे व्हिडिओ बनवतात. वास्तविक उदाहरणे: निवडणुकीच्या काळात गैरप्रकार करणारा नेता निवडणुकीनंतर देवाच्या दर्शनाला जातो आणि विजय मिळाल्यास सोन्याचे दान करण्याचा नवस फेडतो. गरीब विद्यार्थ्यांकडून डोनेशनच्या नावाखाली लाखो रुपये लुटणारे संस्थाचालक भव्य धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करतात. आदरणीय श्रोते हो, आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या एका अशा अभंगावर चिंतन करत आहोत, जो आपल्या डोळ्यांवरील अंधश्रद्धेची पट्टी काढून आपल्याला विज्ञानाच्या लख्ख प्रकाशात आणून उभा करतो. अनेकदा आपण विचारतो, विज्ञानाचा आणि अध्यात्माचा संबंध काय? मित्र हो, तुकडोजी महाराजांचा हा अभंग म्हणजे या दोन्ही शाखांचा संगम आहे. आपण मंदिरात जातो, वारी करतो, लांबचा प्रवास करतो तर देवाला शोधायला. पण महाराज विचारतात, कशाला जातो? कारण देव हा काही ऑब्जेक्ट नाही जो एखाद्या भौगोलिक कोशात बंदिस्त आहे. देव ही एक कॉस्मिक एनर्जी आहे जी तुमच्या अणुरेणूत सामावलेली आहे. आपल्यापैकी अनेक जण कीर्तनात बसल्यावर देवाच्या नावाने डोलतात, पण बाहेर आल्यावर मात्र दुसऱ्याचा हक्क हिरावून घेतात किंवा जिभेच्या चोचल्यांसाठी प्राण्यांची हत्या करतात. विज्ञान आपल्याला फूडचेन शिकवते, पण अध्यात्म आपल्याला एम्पथी, सहानुभूती शिकवते. जेव्हा तुमची सहानुभूती मरते तेव्हा तुम्ही निसर्गाच्या मूळ स्वरूपापासून दूर जाता. महाराज म्हणतात, वडील जनाचे श्राद्ध कराया, गंगे माझी पिंड देतो. विचार करा, जे आई वडील जिवंत असताना प्रेमाच्या 2 शब्दांसाठी आसुसलेले होते, त्यांच्यासाठी मृत्यूनंतर गंगेत पिंड टाकून काय साध्य होणार? विज्ञानाच्या दृष्टीने ऊर्जा नष्ट होत नाही, ती रूपांतरित होते. मग ती ऊर्जा तुमच्या पूर्वजांच्या संस्कारांच्या रूपात तुमच्यात आहे. त्यांची सेवा जिवंतपणी करणे हेच खरे सायंटिफिक अध्यात्म आहे. आपल्याला सवय लागली आहे नवस करण्याची. देवा, माझं हे काम कर, मी तुला हे चढवीन. हा तर शुद्ध व्यापार झाला. निसर्गात एन्ट्रोपी आणि ॲक्शन रिॲक्शनचे नियम चालतात. तुम्ही झाडे तोडली तर पाऊस पडणार नाही, तिथे नवस चालत नाही. तिथे सत्य आचरण म्हणजे वृक्षारोपणच करावे लागेल. आधुनिक उदाहरण: समजा अमित नावाचा एक तरुण आहे जो एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे. तो रोज सकाळी देवाची पूजा करतो, कपाळाला टिळा लावतो आणि दरवर्षी पंढरपूरलाही जातो. अमित स्वतःच्या प्रगतीसाठी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांचे श्रेय स्वतः घेतो. खोटा व्यापार: कोणाबद्दल तरी अफवा पसरवून स्वतःची खुर्ची वाचवतो. इंद्रियांचे ऐकणे: घरी आल्यावर तो आईवडिलांशी नीट बोलत नाही, पण त्यांच्या नावाने मंदिरात मोठी देणगी देतो. श्राद्ध आणि पिंडदान. अभंगाचा उपयोग: जेव्हा अमितला हा अभंग समजेल तेव्हा त्याला उमजेल की ऑफिसमध्ये राजकारण करून किंवा कोणाचे मन दुखावून केलेली देवाची पूजा व्यर्थ आहे. सत्य आचरणा वाचोनी म्हणजे प्रामाणिकपणे आपले काम करणे आणि सहकाऱ्यांशी प्रेमाने वागणे हीच खरी पंढरी आहे. आजच्या पिढीला हे सांगताना आपल्याला त्यांच्यातील एस्थेटिक आणि सोशल मीडिया संस्कृतीचा आधार घ्यावा लागेल. मित्रांनो, आज आपण प्रत्येक गोष्टीचा फोटो काढतो, चेक इन करतो, मंदिरात गेलो की सेल्फी काढतो, पीसफुल कॅप्शन देतो. पण खरंच आपल्या आत शांतता आहे का? आपण सोशल मीडियावर काइंडनेसचे कोट्स शेअर करतो, पण प्रत्यक्षात घरातल्या लोकांशी किंवा ऑफिसमधल्या ज्युनियरशी उद्धटपणे वागतो. हाच तो खोटा व्यापार आहे ज्याबद्दल महाराज बोललेत. महाराज कोंबडी बकरी खाण्याबद्दल बोलले. त्याचा आजच्या काळातील अर्थ असाही होतो की आपण आपल्या मेंदूला कोणतं खाद्य देतोय. जर आपण दिवसभर द्वेष, हेट स्पीच, ट्रोलिंग आणि नकारात्मकता बघत असू आणि सकाळी ओमेनचा जप करत असू तर ती भक्ती फेल आहे. तीर्थयात्रा म्हणजे पर्यावरणाचे नुकसान करणे नव्हे, निसर्गाचा आदर करणे म्हणजे देवाची पूजा. आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवून पेरेंट डेला पोस्ट टाकणे म्हणजे गंगेत पिंड देण्यासारखेच आहे. तुमच्यासाठी आजची कृती: आज दिवसभरात तुम्ही एक प्रयोग करून पहा. आज मी कोणावरही न रागावता, कोणाचीही टीका न करता केवळ माझ्या कामाशी आणि शब्दाशी प्रामाणिक राहीन.
सत्य आचरणाची ही पहिली पायरी कदाचित तुम्हाला कोणत्याही तीर्थयात्रेपेक्षा जास्त शांतता देऊन जाईल. धन्यवाद. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.